नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. कोरोनाच्या महामारीनंतर लहान मुलांच्या वर्तणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं मत तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवलं असून कमी वयात अभ्यासासाठी स्मार्टफोन मिळाल्यामुळे मुलांना स्मार्टफोनचं व्यसन लागलंय. अनेक किशोरवयीन मुलांना स्क्रीनचं म्हणजेच मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी 1 ते 4 महिने रुग्णालयात दाखल करावं लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर शाळा महाविद्यालय बंद होती, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मार्ग अवलंबावा लागला आणि त्यामुळेच अगदी बालवयातच मुलांच्या हातात मोबाईल आले आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. तर तिकडे गुजरातमध्ये देखील पालक आपल्या मुलांच्या मोबाईल व्यसनामुळे आणि जीवघेण्या हिंसक वर्तनामुळे इतके त्रस्त झाले आहेत की आता ते घराच्या आतही मुलांच्या सुरक्षेसाठी बाउन्सरची मदत घेत आहेत. अहमदाबादमधील एका 16 वर्षीय मुलीच्या पालकाने आपल्या मुलीवर 24 तास पाळत ठेवण्यासाठी 2 शिफ्टमध्ये 4 बाउन्सर तैनात केले आहेत, ज्यावर त्यांना महिन्याला सुमारे 65,000 रुपये एवढा खर्च करावा लागतोय. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ही मुलगी फोन आणि सोशल मीडियाच्या इतकी आहारी गेली आहे की फोन हिसकावून घेतल्यानंतर ती हिंसक व्हायची, तर मोबाईलमधले वेगवेगळे ॲप वापरून अनेक अनोळखी लोकांशी ऑनलाईन संवाद साधायची. सोशल मीडियावरील मित्रांना भेटण्यासाठी तिने घरातून पळून देखील जायची. तेव्हा हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आला आणि त्यांनी तिच्याकडचा मोबाईल ताब्यात घेतला. आईवडिलांनी मोबाईल स्वतःच्या ताब्यात घेतल्यानंतर मुलगी हिंसक झाली आणि तिने घरातील TV, मायक्रोवेव्ह आणि इतर काही वस्तू घराच्या बाहेर फेकल्या, तर स्वतःच्या आईवर देखील तिने हल्ला केला. त्यामुळे आता अनेक पालक आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी बाउन्सर तैनात करत आहेत. तर उपचारासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांकडे या मुलांना घेऊन जावं लागत आहे. यापूर्वी आपण पाहिलं तर रिअल इस्टेट डेव्हलपर्स असतील, प्रतिष्ठित कुटुंबातील काही लोक असतील, त्यांनी आपल्या मुलांना अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी बाउन्सरची मदत घेतली. मात्र आता चक्क मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पालकांना वेगवेगळे हातखंडे वापरावे लागत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक असून पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल किती वेळ द्यावा आणि त्यातून त्यांनी काय शिकावं याचे धडे पालकांनीच त्यांना द्यावेत, असं तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.